तुमच्यापैकी बरेच जण मला कमेंट करून विचारतात, सर मला पेनी स्टॉक सजेस्ट करा, 1-2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये अशा स्टॉकमध्ये मी इन्व्हेस्ट करेन, तो मल्टीबॅगर बनेल आणि मी लाखो करोड रुपये कमवेन. पण हे सगळ्यांच्या बाबतीत शक्य होत नाही. तुमचं म्हणणं असतं की मला 1000, 10,000, 20,000, 25,000 अशा मोठ्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं नाही, कारण तेवढी माझ्याकडे अमाऊंट नसते. पण मी तुम्हाला हेच सांगत असतो की 1000 रुपयाचा स्टॉक असू दे, भले आपल्याला एक घ्यायला लागला तरी चालेल, आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. पण तुमच्या विनंतीला मान देऊन मी अशी एक कंपनी तुमच्यासाठी घेऊन आलोय, ज्याचा थोडासा आपण रिसर्च करणार आहोत, ज्याची प्राईससुद्धा खूप कमी आहे. पुढे आपण ते चार्टवर डिस्कस करणारच आहोत. 50, 60, 70, 80 रुपयाच्या दरम्यान ही कंपनी मोमेंट करते आणि अशा स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्ट केलं तर पुढे जाऊन काय होईल, याची पास्ट हिस्ट्री काय होती, ही कंपनी कोणती आहे, याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. कंपनीचं नाव आहे मरीन इलेक्ट्रिकल्स इंडिया लिमिटेड. ही कंपनी मरीनसाठी स्पेसिफिकली तर जास्त काम करते, सोबत इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकलसाठी सुद्धा काम करते. म्हणजेच ही कंपनी कोणत्या कोणत्या सेगमेंटमध्ये काम करते हे आपण थोडंसं पाहूया. पॉवर जनरेशन असेल, डिस्ट्रीब्युशन असेल, नेव्हिगेशन अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल प्रोपल्शन, इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड व्हेरियस सिस्टम सोल्युशन्स हे मरीन सेक्टरसाठी काम करत असते. त्याचबरोबर या कंपनीचा एवढा बिझनेस वाढलेला आहे किंवा ती विस्तारत आहेत, खूप चांगल्या प्रकारे कंपनी ग्रो होत आहे, ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. यासोबतच कंपनी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, इन्क्लूड रिपेअर्स, करेक्टिव्ह अँड प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, अपग्रेड्स अँड लाईफ एक्सटेन्शन्स अँड पार्ट ऑन इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन, पॉवर डिस्ट्रीब्युशन, ऑटोमेशन अँड पॉवर मॅनेजमेंट सिस्टम. त्यासोबतच कंपनी डिझायनिंग अँड फॅब्रिकेशन सर्व्हिसेस फॉर इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इन्स्टॉलेशन या सर्व्हिसेस सुद्धा प्रोव्हाइड करते. आणि याच्यामध्ये ॲड ऑन म्हणून कंपनी ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट्स किंवा सोलर प्रोजेक्ट्स घेत असते. कंपनीची स्थापना 1978 साली झाली आणि याचं हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे. ही कंपनी सबसिडरी कंपनी आहे KDU एंटरप्राइजेस लिमिटेडची. मिस्टर व्यंकटेश उच्चिल याचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. 2008 पासून त्यांनी हा पदभार सांभाळलेला आहे, जेव्हापासून कंपनीची सुरुवात झालेली आहे. यांचा एक्सपिरियन्स सुद्धा खूप जास्त आहे. ते इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. सोबतच त्यांची इतर बॅकग्राऊंड तुम्ही इकडे पाहू शकता. डिटेलमध्ये त्याची इन्फॉर्मेशन इकडे तुम्हाला पाहायला मिळेल. पॉज करून वाचूही शकता. बोर्ड मेंबर्स, कंपनीचे बोर्ड मेंबर्स कोण कोण आहेत हे आता थोडंसं आपण पाहू. विनय उच्चिल हे चेअरमन आहेत. व्यंकटेश उच्चिल हे MD अँड डायरेक्टर आहेत. मोहन राव हे सुद्धा डायरेक्टर आहेत. तनुजा पुढेरकर हे नॉन एक्झिक्युटिव्ह नॉन इंडिपेंडंट डायरेक्टर आहेत. अशा प्रकारे ही लिस्ट तुम्ही पाहू शकता, तुम्हाला साईडला पाहायलाच मिळत असेल. पॉज करून वाचू शकता. त्याचबरोबर ओनरशिप ब्रेकडाऊन याचा आपण पाहणार आहोत. कंप्लीट शेअर होल्डिंग पॅटर्न याचा कसा आहे हे थोडंसं आपण ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत, त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल. प्रायव्हेट कंपनीजकडे 54.4% याची हिस्सेदारी आहे. आता प्रायव्हेट कंपनी म्हणजे कोण, जी आपण ऑलरेडी पाहिली होती, जी याची सबसिडरी आहे. म्हणजेच याची मेन कंपनी कोणती आहे, KDU एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड. याच्याकडे 54.4% शेअर्स आपल्याला पाहायला मिळतात. इंडिव्हिज्युअल इन्सायडर्सकडे 26.3% आहेत आणि जनरल पब्लिककडे 17.8% शेअर्स पाहायला मिळतात. इन्स्टिट्यूशन्सकडे 1.5% शेअर्स या कंपनीचे अवेलेबल आहेत. 51.69% KDU एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे याचं शेअर होल्डिंग आहे. 21.83% व्यंकटेश उच्चिल यांच्याकडे शेअर होल्डिंग आहे. 1.84, 1.67, 1.57, 1.22 म्हणजे चिराग शहा. अशा प्रकारे शेअर होल्डिंग पॅटर्न वेगवेगळ्या लोकांकडे पाहायला मिळतो. अराउंड यापैकी जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर 75% पर्यंत शेअर होल्डिंग पॅटर्न हा तुम्हाला प्रमोटरकडेच असल्याचा दिसून येतो किंवा प्रमोटर रिलेटेड कंपन्यामध्येच असल्याचा पाहायला मिळतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेअर होल्डिंग जर प्रमोटरकडे असेल तर हे समजून जायचं की भविष्यात त्या बिझनेसला ग्रो होण्याची शक्यता जास्त असू शकते, कारण प्रमोटरला खात्री आहे, विश्वास आहे, तो प्रयत्न करतोय, म्हणूनच त्याने त्याच्याकडे हिस्सेदारी जास्त ठेवली आहे, जेणेकरून भविष्यात बिझनेस ग्रो झाल्यानंतर तो त्याची इक्विटी अजून डायल्यूट करू शकतो किंवा मल्टिपल ऑप्शन्स पुढे जाऊन असतात. पण सध्या तरी जास्त होल्डिंग आहे, याचा अर्थ पहिल्यांदा आपण हा घेऊ शकतो की बिझनेस पुढे जाऊन ग्रो होण्याची शक्यता जास्त असू शकते. सोबतच PE रेशो काय सांगतो, PE रेशो रिलेटेड खूप जास्त माहिती ऑलरेडी 2 व्हिडिओमध्ये मी सांगितली आहे. त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, त्याचा यूज कसा करायचा, PE रेशो किती असायला पाहिजे, याचा PE रेशो थोड्याफार प्रमाणात आपल्याला जास्त पाहायला मिळतो. आता PE रेशोच्या व्हिडिओ
व्हिडिओज ज्या काही आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्या व्हिडिओत सुद्धा तुम्ही पाहू शकता. सोबतच याचा PE रेशो जर तुम्ही पाहिला तर आहे 58.5, इंडस्ट्रीचा PE रेशो आहे 26.3 आणि मार्केटचा PE रेशो आहे 21.9. याचाच अर्थ PE रेशो थोडासा जास्त आहे, थोडा म्हणण्यापेक्षा जास्त म्हणू शकतो. पण याच्यासोबत ज्या काही कंपन्या आहेत त्यांना जर आपण कम्पेअर केलं तर हा PE रेशो ॲज कम्पेअर टू अदर कंपनीज याचे जे पीर कंपॅरिझन आहेत त्यांच्याबरोबर जर आपण कम्पेअर केलं तर एक गोष्ट तुम्हाला समजेल की हा PE रेशो ठीकठाक आहे, खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही, एक मॉडरेट लेवलला PE रेशो याचा आपण म्हणू शकतो. याची जर पास्ट अर्निंग ग्रोथ आपण कम्पेअर केली तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की 0.7% याची फक्त पास्ट 5 वर्षातली अर्निंग ग्रोथ होती. याच्या टोटल इंडस्ट्रीची होती 8.6% आणि मार्केटची होती 10.3%. याचं एकमेव कारण कंपनी एस्टॅब्लिश झाली आहे 2018 साली, पण याचं कॅल्क्युलेशन झालं आहे लास्ट 5 इयर्सचं, त्यामुळे ही फिगर थोडीशी कमी दाखवते. पण जर तुम्ही लास्ट इयरची ग्रोथ याची पाहिली तर 42.5% ग्रोथ आहे आणि इंडस्ट्रीची ग्रोथ -5% होती आणि मार्केटची 7.6+ होती, पॉझिटिव्ह होती. आता इंडस्ट्रीची ग्रोथ खाली का गेली होती? कारण कोविडचं कारण असू शकतं. कोविडमुळे सगळेच बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात इफेक्ट झाले होते, पण या बिझनेसवर, या कंपनीवर मात्र खूप जास्त परिणाम झालेला पाहायला मिळत नाही. त्यांची ग्रोथ कंटिन्युअसली होताना दिसते. याच्या फायनान्शियल पोझिशन्स जर आपण बघितल्या तर तुम्हाला पाहायला मिळेल इकडे ॲसेट आहेत 3.23 बिलियनचे आणि लायबिलिटीज आहेत 2 बिलियनच्या. हे शॉर्ट टर्ममध्ये बघतोय. जर आपण लॉंग टर्ममध्ये बघितलं तर आपल्याला समजेल ॲसेट आहे 602 मिलियनचं आणि लायबिलिटीज आहेत 122.25 मिलियनच्या. म्हणजेच ॲसेट लायबिलिटीपेक्षा जास्त असायला पाहिजे. लायबिलिटी म्हणजे जे आपण देणे लागतो आणि ॲसेट म्हणजे जे ॲसेट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. आता ॲसेट जास्त आहेत, लायबिलिटी कमी आहे, ही एक चांगली गोष्ट आपण मानू शकतो. पुढचा पॉईंट आहे डेट टू इक्विटी रेशो. डेट टू इक्विटी रेशो खूप महत्त्वाचा असतो. बऱ्याच कंपन्यांचं काय होतं, त्यांचं कर्ज खूप जास्त असतं ॲज कम्पेअर टू इक्विटी, त्यामुळे हा रेशो पाहणं खूप गरजेचं आहे. कंपनी परफॉर्म चांगली करते, सगळ्या गोष्टी खूप चांगल्या सुरळीत चालू आहेत, पण जर त्या कंपनीचं कर्जच जास्त असेल तर पुढे जाऊन ते बाउन्स बॅक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इकडे बघू शकता डेट हे कमी कमी होत चाललंय, इक्विटी मात्र वाढत चालले. हा खूप चांगला रेशो आपण मानू शकतो, कारण इक्विटी वाढत जात आहे आणि डेट हळूहळू पुढे जाईल तसं कमी होत आहे. ही एक चांगली पॉझिटिव्ह न्यूज किंवा पॉझिटिव्ह संकेत आपण याला म्हणू शकतो. एखाद्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक करतो याचा अर्थ तो रिटर्न किती देतो. प्रत्येकाचं हेच मत असतं की मला महत्त्वाची गोष्ट हीच हवी आहे की या स्टॉकमधून मला रिटर्न किती मिळतील आणि त्याला मला कम्पेअर करायचं आहे. चला तर आपण याला थोडंसं कम्पेअर करून पाहू. लास्ट 7 डेजमध्ये मरीनने -10.5% रिटर्न दिले. इंडस्ट्रीने म्हणजेच या सेक्टरने -0.5% रिटर्न दिले. मार्केटने +0.8% रिटर्न दिले. मागच्या 30 दिवसामध्ये याने 13% मायनस रिटर्न दिले. इंडस्ट्रीने +7.1% दिले आणि मार्केटने सुद्धा 7.5% रिटर्न पॉझिटिव्ह दिलेलेच आहेत. 90 दिवसामध्ये फक्त 0.3%चे मायनसमध्ये याने रिटर्न दिलेत. इंडस्ट्रीने 16.4% दिले, मार्केटने 13.7% दिले. 1 वर्षाचे रिटर्न जर आपण इकडे बघितले तर तुम्हाला पाहायला मिळेल 262% या स्टॉकने रिटर्न दिलेत, पण इंडस्ट्रीने याच्या निम्मेही रिटर्न दिले नाहीत. फक्त 102.8% रिटर्न दिले आणि मार्केटने मात्र 67.4% दिले. म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगतो, निफ्टीने 10% रिटर्न दिले याचा अर्थ प्रत्येक स्टॉक 10% रिटर्न देतो असं नाही आहे. कुठला स्टॉक 100% देईल, 200% देईल, 500% देईल, कुठला स्टॉक -10% देईल, 100% देईल, -100% पण जाऊ शकतो, 200% जाऊ शकतो. जेवढा तो फॉल होईल तेवढा होऊ शकतो. 800,000 रुपयाचा स्टॉक 2 रुपये 5 रुपयावर आलेलं रिलायन्स कम्युनिकेशन तुम्ही बघू शकता. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे ज्या लोकांनी या स्टॉकला प्रॉपरली होल्ड केलं त्यांना चांगले रिटर्न मिळाले आहेत आणि चांगले रिटर्न मिळाल्यामुळेच आपण या स्टॉकला कन्सिडर करत आहोत. थोडंसं याच्या फायनान्शियल फिगर्स पण आपण आता बघणार आहोत. टोटल रिव्हेन्यू याने किती कमवला, या सगळ्या फिगर ज्या काही मी सांगतोय त्या करोडमध्ये आहेत, कोटीमध्ये आहेत. 2014 मध्ये 214 कोटी रुपयांचा, 2015 साली 238 कोटी, 2016 साली 251 कोटी, 2017 साली 273 कोटी, 2018 साली 383 कोटी, 2019 साली
403 कोटी आणि 2020 साली मात्र हा ग्राफ पुन्हा डाऊन झाला आणि 293 कोटीवर आला. इथंपर्यंत एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की हा स्टॉक कंटिन्युअसली ग्रो होतोय, कंटिन्युअसली यांचा ॲन्युअल इन्कम वाढत जातोय, टोटल रिव्हेन्यू वाढत जातोय. पण 2020 साली मात्र हा रिव्हेन्यू ड्रॉप झाला. याचं एकमेव कारण असू शकतं कोविडचं. कोविडमुळे याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला दिसून येतो. पण ज्या कंपन्या 100% बंद पडल्या होत्या त्याच्यासोबत जर याला कम्पेअर केलं तर याचा रिव्हेन्यू ॲटलिस्ट आपल्याला बऱ्या प्रमाणात पाहायला मिळतो. 20 ते 25% याच्यावर परिणाम झालेला पाहायला मिळेल. कारण मागच्या वर्षी म्हणजेच 2019 साली त्याचा टोटल रिव्हेन्यू होता 403 कोटी आणि अराउंड 2020 साली तो 300 कोटीपर्यंत पोहोचला. म्हणजे 400 वरून 300 वर आला आहे. खूप मोठा पण परिणाम झाला असं आपण म्हणू शकत नाही. याच्या खाली तुम्ही बघू शकता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत, तेही ॲन्युअल. ऑपरेटिंग प्रॉफिट आहे, त्याचबरोबर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सुद्धा आहे. टोटल एक्सपेन्सेस आहेत, ईबिट आहे, इंटरेस्ट ॲन्युअल आहे, डिप्रिशिएशन आहे, प्रॉफिट बिफोर टॅक्स आहे, त्याचबरोबर टॅक्स आपण ॲन्युअली त्याचा बघू शकतो आणि नेट प्रॉफिट आपल्याला महत्त्वाचं आहे. यानं नेट प्रॉफिट किती कमवलं? 2014 साली 13 कोटी रुपयाने कमवलं होतं नेट प्रॉफिट. नंतर 7 कोटी, 9 कोटी, 10 कोटी, 15 कोटी, 9 कोटी आणि 9 कोटी. म्हणजेच कंपनी कन्सिस्टंटली प्रॉफिट कमवत आहे. आणि प्रॉफिट मार्जिनसुद्धा जर तुम्ही खाली बघितलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, 2.5% 5 ते 6% ही कंपनी प्रॉफिट कमवत आहे. याचे फायनान्शियल रेशोज काय सांगतात? बुक व्हॅल्यू पर शेअर 66, 65, 55 जी कमी होत गेली होती. म्हणजे जसजसे आपण मागं जाऊ 2014 सालपर्यंत ती कमी होत होती. पण त्याच्यानंतर ROA, ROE, ROCE ॲन्युअली पर्सेंटेजमध्ये आपण इकडे बघू शकतो, ती सुद्धा योग्य रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरऑल मला हेच सांगायचं आहे, कंपनीचा परफॉर्मन्स खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो. जर तुम्हाला इकडे इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून इन्व्हेस्ट करू शकता. आता आपण थोडंसं टेक्निकल अनालिसिस करणार आहोत. त्यासाठी आपल्याला जावं लागेल या स्टॉकच्या चार्टवर, ज्यामधून आपल्याला समजेल की शॉर्ट टर्ममध्ये आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो की लॉंग टर्ममध्ये करू शकतो, कशा प्रकारे या स्टॉकने परफॉर्म केला आहे. हा स्टॉक अराउंड पोहोचला होता मॅक्सिमम याने हाय गाठला होता 90 ते 91 रुपयाचा आणि तिथून हा परत खाली येतोय आणि खाली येताना आत्ता याची लेवल सुरू आहे 64.65 रुपयाची. म्हणजेच अराउंड 64 ते 65 रुपयाच्या दरम्याने हा स्टॉक आता ट्रेड करतोय आणि ही एक सपोर्ट लेवल सुद्धा आहे. जर आपण याची सपोर्ट लेवल ड्रॉ केली तर आपल्याला लक्षात येईल अराउंड ही एक याची सपोर्ट लेवल आहे आणि याच्यामध्ये तो एंट्री सुद्धा करतोय. जवळपास 64 रुपयापासून 62 ते 61 रुपयापर्यंत याची सपोर्ट लेवल आहे आणि या लेवलमध्ये हा स्टॉक येतोय. खूप मॅसिव्ह ड्रॉप याच्यामध्ये पाहायला मिळाला. पण जर आपण आता इथून इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर आपल्याला पुढे जाऊन खूप चांगले रिटर्न सुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळू शकतात. त्यामुळे इन्व्हेस्टरनी काय करायला हवं? समजा आता जर आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत, जशी आपण आता सुरुवात केलेली आहे, तर इथे माझी इन्व्हेस्टमेंट ॲक्च्युली सुरू होईल, जी की आजपासूनच मी करणार आहे. इथे थोड्याफार प्रमाणात 64 रुपयावर माझी इन्व्हेस्टमेंट होईल. तिथून पुढे जसजसे डीप येतील प्रत्येक डीपवर थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट होत जाईल. ही इन्व्हेस्टमेंट होईल जोपर्यंत हा स्टॉक रिव्हर्स होणार नाही तोपर्यंत. म्हणजेच 50% इन्व्हेस्टमेंट, समजा हा स्टॉक मिनिमम इथंपर्यंत आला तर या लेवलपर्यंत मी 50% इन्व्हेस्टमेंट करेन. 50% इन्व्हेस्टमेंट इथं पूर्ण होईल. जेव्हा हा रिव्हर्स होईल, ग्रीन कॅन्डल बनवायला सुरुवात करेल, तेव्हा मात्र माझी इन्व्हेस्टमेंट अजून वाढत जाईल आणि जी मी टोटल 100% याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे ती 100% इन्व्हेस्टमेंट माझी पूर्ण होईल. सगळी इन्व्हेस्टमेंट याचा अर्थ असं होत नाही की माझ्याकडे 10 लाख आहेत आणि मी 10 लाखच्या 10 लाख सगळे मी या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतोय, असं बिलकुल होणार नाही. सपोज माझ्याकडे आत्ता बॅलन्स आहे 50,000चा, मला या स्टॉकमध्ये समजा 50,000च इन्व्हेस्ट करायचे आहेत. बाकी जे 9.5 लाख रुपये आहेत मी ते वेगवेगळ्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. त्यामुळे मी खूप जास्त रिस्क घेतोय असं मुळीच नाही आहे, कारण डायव्हर्सिफाय इन्व्हेस्टमेंट आपली असायला हवी. त्यामुळे मी टोटल 10 लाखापैकी 50,000च मी इकडे फक्त इन्व्हेस्ट करतोय. हे मी एक तुम्हाला एक्झाम्पल देतोय ना, माझ्याकडे फक्त 10 लाखच आहेत ना मी फक्त याच्यातच 50,000 इन्व्हेस्ट करणार आहे.
ॲज अ एक्झाम्पल मी हे तुम्हाला देतोय. जर तुमच्याकडे सपोज 1,00,000 रुपये असतील तर त्या 1,00,000मधील तुम्ही याच्यामध्ये 5,000 10,000 जी काय तुमची अमाऊंट असेल ती इन्व्हेस्ट करू शकता. जर तुम्हाला या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवर इन्व्हेस्ट करू शकता. तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून इन्व्हेस्ट करू शकता. प्रत्येक डिपवर आपण थोड्या थोड्या प्रमाणात पिरियामिडिंग करून इन्व्हेस्ट करू शकतो. जसं आपण चार्टवर ऑलरेडी पाहिलं आहे त्याचप्रमाणे हा स्टॉक खूप जास्त खाली आलेलाच आहे. कारण याच्यामध्ये जर 2 रुपये 4 रुपये 5 रुपये 10 रुपयाची जरी मुवमेंट झाली तर ती मुवमेंट आपल्याला 20%, 15%, 35%, 40% अशा प्रकारे प्रॉफिट देऊ शकते. ऑलरेडी स्टॉक खूप चांगल्या प्रकारे फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. आपण इन्व्हेस्ट करू शकतो. सोबतच जर याच्यामध्ये इन्व्हेस्टिंगचा लॉंग टर्मचा प्लॅन असेल तर अजून जास्त उत्तम होऊ शकतं. जर तुम्ही मिनिमम 1 ते 2 वर्ष याला होल्ड करणार असाल ना तर खूप चांगले हा स्टॉक रिटर्न देऊ शकतो आत्ताचा सिनॅरिओ पाहिला तर. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. त्यामुळे तुम्ही लाईक कराल, शेअर कराल, सोबत मला कमेंट करून सांगा अजून कोणत्या स्टॉकचा ॲनालिसिस तुम्हाला पाहायला आवडेल. कुठल्या स्टॉकबद्दल तुम्हाला अजून जास्त माहिती हवी आहे, डीप माहिती हवी आहे, मला कमेंट करून सांगा. आणि शेवटी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.